आज आपण ओरल कॅन्सरच्या ट्रीटमेंट विषयी थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर पराग वाटवे, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. कुठल्याही कॅन्सर ट्रीटमेंटच्या 3 प्रमुख मोडॅलिटीज आहेत. एक म्हणजे कॅन्सर शरीराबाहेर सर्जरी करून काढून टाकणे, दुसरं म्हणजे रेडिएशन थेरपी देणे आणि तिसरं म्हणजे किमोथेरपी देऊन त्या पेशी आतल्यात नष्ट करणे. चौथी अजून एक मोडॅलिटी जी अपकमिंग आहे ती म्हणजे इम्युनोथेरपी. सो याच्यामध्ये आपल्या शरीराच्या इम्युनिटीचाच वापर करून त्या कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात. सो अशा या 3 आणि आताची इम्युनोथेरपी अशा या आपल्या मेन मोडॅलिटीज आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये, वेगवेगळ्या अवयवांच्या आजारांमध्ये कुठल्या प्रकारची मोडॅलिटी ही जास्त फायदेशीर आहे हे आतापर्यंत आपल्याला सिद्ध झालेलं आहे. या प्रकारे ओरल कॅन्सर्समध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा सर्जरी करून तो भाग आपल्या शरीराबाहेर काढणं आणि मग नंतर गरज असेल तर त्याला रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपीची साथ देणं हे सगळ्यात चांगला मार्ग ठरतो. आपल्या मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे कॅन्सरच्या 1, 2, 3, 4 अशा 4 टप्पे आहेत, 4 स्टेजेस आहेत. त्यापैकी पहिले 2 टप्पे, पहिला आणि दुसरा टप्पा हे अर्ली स्टेज कॅन्सर्स असतात. तिसरा आणि चौथा टप्पा हे ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर्स असतात. आपल्या बेसिक प्रिन्सिपल्स प्रमाणे जेव्हा शक्य आहे तेव्हा आपण कमीत कमी मोडॅलिटीचा वापर करायचा प्रयत्न करतो. यामुळे साईड इफेक्ट पण कमी होतात आणि इन केस काही मायनर चान्सेस असतील की भविष्यामध्ये हा आजार परत आला तर आपल्यासाठी आपल्या हातामध्ये इतर मोडॅलिटीज हे आपल्या हाताशी राहतात, त्या वाया नाही जात. सो पहिल्या आणि दुसऱ्या अर्ली स्टेज कॅन्सर्समध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा सर्जरी करणं हा सगळ्यात फायदेशीर मार्ग ठरतो. या सर्जरीमध्ये तो आजार झालेला भाग पूर्णपणे काढून टाकला जातो. हा आजार काढताना फक्त आजारापुरता मर्यादित न राहता त्याच्या आजूबाजूचा 1 सेंटीमीटरचा नॉर्मल भाग पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो, जेणेकरून तो मुळापासून पूर्णपणे आजार निघावा. याचप्रमाणे या गाठी इतर ठिकाणी जिथे पसरायची शक्यता सगळ्यात जास्त असते, लिम्फ नोड्समध्ये सगळ्यात जास्त असते, ते लिम्फ नोड्स सुद्धा त्याच वेळी काढून टाकले जातात. ओरल कॅन्सरच्या बाबतीत ह्या मानेतील गाठी काढणे, मानेतील अवधाने काढणे हा त्याचाच एक प्रकार. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये ज्याला ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर्स म्हणतो आपण, सो यामध्ये पण सुरुवातीला जेव्हा शक्य आहे तेव्हा सर्जरी करून हा भाग काढून टाकणे हाच सगळ्यात चांगला मार्ग ठरतो. फक्त याच्यामध्ये सर्जरी थोडी जास्त एक्सटेन्सिव्ह होऊ शकते. गालाच्या बाबतीत, गालाच्या कॅन्सरमध्ये किंवा तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपल्याला काही वेळा जबड्याचं हाड काढायला लागू शकतं. असं हाड काढल्यानंतर ते पूर्ववत करायच्या पण प्लास्टिक सर्जरीच्या मेथड्स आहेत, त्याविषयी पण आपण बोलूच. पण जास्त एक्सटेन्सिव्ह रिसेक्शन या ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर्समध्ये होतं. आणि अशा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कॅन्सर्सना नंतर रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी याचीही साथ द्यावी लागते. सो ऑपरेशन आणि त्याच्यानंतर रेडिएशन किंवा किमोथेरपी अशा प्रकारची ही ट्रीटमेंट मग ती कंप्लीट होते. या ट्रीटमेंटमध्ये, या ओरल कॅन्सर्समध्ये सक्सेस रेट हा टप्प्यावाईज बदलत जातो. सो ज्याला अर्ली स्टेज कॅन्सर्स म्हणतात, पहिला किंवा दुसरा टप्पा, ह्याचे सक्सेस रेट हे खूप चांगले आहेत. हे 80 ते 90% वरती पेशंट्स हे पूर्णपणे बरे होतात. किंवा ॲक्च्युली कॅन्सरच्या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणायला गेलं तर आपण 5 इयर सर्व्हायवल असं म्हणतो. जे पेशंट्स 5 वर्षापेक्षा जास्त काळ जगतात अशी टर्मिनॉलॉजी त्याला दिली जाते. सो फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये हे 5 इयर सर्व्हायवल हे 80 ते 90% वरती आहे. म्हणजेच 80 ते 90% पेशंट हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये सर्जरी आणि त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी याचा वापर करून सुद्धा हेच 5 इयर सर्व्हायवल रेट हे जवळजवळ 60% कमी होतात, म्हणजे 60% ड्रॉप होऊ शकतात. सो अर्ली स्टेजमध्ये एखादा कॅन्सर आयडेंटिफाय करण्याचं हे खूप महत्त्व आहे. अर्ली स्टेजमधले कॅन्सर हे जास्त बरे होऊ शकतात, प्लस त्याला ट्रीटमेंट मोडॅलिटीज पण कमी लागतात. हे कॅन्सर हा कधीच बरा होऊ शकत नाही किंवा कॅन्सर एकदा झाला की तो परत पुन्हा येणारच अशी एक लोकांमध्ये काही गैरसमजूत आहे. पण हे पण एवढं खरं नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात, लवकरच्या टप्प्यात हा आजार आपल्याला कळाला आणि त्याची योग्य वेळी आणि योग्य अशी ट्रीटमेंट झाली तर हे कॅन्सर 80 ते 90% प्रमाणात बरे होऊ शकतात. कॅन्सरची ट्रीटमेंट ही खूप लांबत जाते, हे परत परत त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते अशी पण एक समजूत आहे. पण परत अर्ली स्टेज कॅन्सर्समध्ये
फक्त सर्जरी आपल्याला पुरेशी असते. त्यामुळे सर्जरीचा जो काही पिरियड आहे आणि त्याच्या रिकव्हरीचा साधारण 10 ते 15 दिवसामध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते. 10 ते 15 दिवसात पेशंट हा पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन परत त्याच्या पूर्ववत जीवनशैलीला जाऊ शकतो. तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी लागू शकते. सो ही रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपीमुळे ही ट्रीटमेंट थोडीशी प्रोलॉंग होते. सो सर्जरी, त्याच्यानंतर सर्जरीतून रिकवर होण्यासाठी साधारण एक 3 ते 4 आठवड्याचा गॅप आणि त्याच्यानंतर साधारण एक 1.5 ते 2 महिन्याची रेडिएशन थेरपी. अशा प्रकारे साधारण एक 3 महिन्याचा हा कालावधी असतो ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेज कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्ण होऊ शकते. सो स्टेजवरून 15 दिवस ते साधारण 3 महिने या ड्युरेशनमध्ये कुठल्याही ओरल कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते. पण ओरल कॅन्सर हा सर्जरीशिवाय बरा नाही होऊ शकत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्या ऑर्गनसाठी, कुठल्या अवयवासाठी कुठली ट्रीटमेंट मोडॅलिटी जास्त फायदेशीर हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे. आणि तोंडाच्या कॅन्सरसाठी, जिभेच्या कॅन्सरसाठी सर्जरी हेच फायदेशीर उपचार आहेत. अगदीच कोणी सर्जरीला तयारच नसेल किंवा ज्याचा कॅन्सर हा सर्जरी करूनही सर्जरीने पूर्णपणे काढता येणार नाही अशा टप्प्यात ज्यांचा कॅन्सर असेल त्यांना आपण रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली देऊन आजार बरा करायचा प्रयत्न करतो. पण याचे पण रिझल्ट्स हे मगाशी म्हटलं तसं 5 इयर सर्व्हायवल बघायला गेलं तर हे 40% पेक्षा पण कमी आहे. त्यामुळे ॲडव्हान्स स्टेजेसमधले कॅन्सर्स हे एवढे चांगले बिहेव करत नाहीत, त्याचं आउटकम एवढं चांगलं येऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मी याला स्ट्रेस करतोय की अर्ली डिटेक्शन, प्रिव्हेंशनच ॲक्च्युली, पण प्रिव्हेंशन नाही तर ॲटलिस्ट अर्ली डिटेक्शन यावरती आपला खूप फोकस असायला पाहिजे. तोंडामध्ये कुठलाही अल्सर, कुठलीही जखम, मानेमध्ये असणारी कुठलीही गाठ, अवधानं ही जर जास्त दिवस, 1 आठवडा ते 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहिली तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याची पुढची तपासणी करून योग्य ती ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. सो या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये येणारी कॉस्ट, त्याचा खर्च हा पण एक काही जणांसाठी खूप मोठा कळीचा विषय असू शकतो. पण ह्याची कॉस्ट जी काही असेल ती असेल. शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ज्याच्यामार्फत आपल्याला फायदाही होतो. पेशंटला काहीही पैसे न भरता ही ट्रीटमेंट होऊ शकते. पण हा भाग झाला वेगळा. पण ह्या ट्रीटमेंटचे फायदेच एवढे आहेत की ही ट्रीटमेंट कॉस्ट या एका फॅक्टरसाठी न घेणं हे अजिबात योग्य नाहीये. त्यामुळे सध्या कॉस्टचा विचार न करता आपण ट्रीटमेंट कशी पूर्ण करू शकू याच्यावरती सगळ्यांचा फोकस असला पाहिजे. सो याविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील, अजून माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा खाली कमेंट करा. थँक्यू.